अखेर लाडकी बहीण योजना बंद होणार, सरकारवर झाले सर्वात मोठे आरोप। आता जी सर्वात मोठी बातमी समोर आली, लाडकी बहीण योजनेबाबत भारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक कॅग यांनी आपल्या ताज्या लेखापरीक्षण अहवालात राज्य सरकारवर तीव्र ताशेरे ओढले आहे। मुख्यमंत्र्यांनी राज्य सरकारने योजना कोणत्याही परिस्थितीत बंद होणार नाही असा पुनरुच्चार वारंवार केला असला तरी कॅगने योजनेच्या आर्थिक व्यवस्थापनाबद्दल गंभीर त्रुटींवर बोट ठेवले आहे। सरकारी खर्चावर लक्ष ठेवणाऱ्या सर्वोच्च संस्थेने मुख्यत्वे योजनेतील हजारो कोटी रुपयांचा अतिरिक्त खर्च आणि तातडीने गरज नसताना निधी बाजूला काढून ठेवण्याचा सरकारच्या पद्धतीवर तीव्र आक्षेप नोंदवला असून यामुळे अर्थसंकल्पीय शिस्त बिघडत असल्याचा इशारा दिला आहे। कॅगने आपल्या 2024-25 या आर्थिक वर्षाच्या राज्य वित्त लेखी परीक्षण अहवालात स्पष्ट केले आहे की या योजनेच्या अंमलबजावणी दरम्यान अर्थसंकल्पीय अंदाज, खर्चावरील नियंत्रण आणि एकूणच आर्थिक व्यवस्थापनात लक्षणीय त्रुटी दिसून आल्या आहेत। महाराष्ट्र सरकारच्या महिला व बालविकास विभागाने या योजनेअंतर्गत कोणतीही ठोस कायदेशीर किंवा प्रशासकीय कारणे न देता तब्बल 3541 कोटी रुपयांचा अतिरिक्त खर्च केल्याचे ऑडिटमध्ये उघड झाले आहे। तसेच जानेवारी ते मार्च 2025 च्या चौथ्या तिमाहीत वितरित करायचे नसतानाही 15,586 कोटी रुपये व्हर्च्युअल पर्सनल डिपॉझिट अकाउंटमध्ये वर्ग करण्यात आले।